स्वराज्याच्या दिव्य पौरुषा, स्वराज्याच्या दिव्य पौरुषा, सहस्रवंदन तुला तुला, सहस्रवंदन तुला तुला. तुझ्या बिंदूच्या तृष्णेपोटी, तुझ्या बिंदूच्या तृष्णेपोटी इतिहासाचा जन्म झाला, इतिहासाचा जन्म झाला. आज आपण ज्या मातेवर उभे आहोत, आज आपण ज्या मातेवर उभे आहोत, त्या मातीने कित्येक वीर पुरुष घडवले, त्या मातीने कित्येक वीर पुरुष घडवले. स्वराज्याचे देखील स्वप्न त्या मातीने पाहिले, स्वराज्याचे देखील स्वप्न संकल्प त्या आईने मांडले. त्या आई साहेब जिजाऊ हे स्वप्न इतिहासात उतरले. हे माझे राज्य छत्रपती या सर्वांना मी कुमारी चैतन्य ज्ञानेश्वर उंडे आता तिसरी बच विद्यार्थिनी मानाचा मुजरा करते. कोटी देवाची अब्जावधी मंदिरे असताना, कोटी देवाची अब्जावधी मंदिरे असताना, पण राज्याचे एकही मंदिर नसताना, पण राज्याचे एकही मंदिर नसताना ज्या अब्जावधीच्या हृदयात अधिराज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात, त्यांना छत्रपती म्हणतात. आज 3 दिवसापूर्वी एखादी घटना सर्वसामान्य आठवत नाही, तो 350 वर्षापूर्वीचा इतिहास आजही आठवला तरी अंगावर काठी उभे राहत. अशा शुभांनी ज्या मातेवर इतिहास घडवला त्या महाराष्ट्रात आपला ठसा उठला. त्या महाराष्ट्रात मी जन्माला आणि शिवरायांविषयी काही 2 शब्द बोलते. हे माझे परम भाग्यच आहे. संपूर्ण भारतात ज्यांनी मुठभर मावळे घेऊन मुघलांची कदर करून त्यांना वेशीवर टांगून स्वराज्याची स्थापना केली, ते एकमेव अतिरिक्त सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलवंत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सहज विसरण्यात का सोपा आणि साधा नव्हे. सह्याद्रीच्या काटकोपऱ्यात, सह्याद्रीच्या काटकोपऱ्यात नव्या स्वराज्याची ओढ निर्माण करणाऱ्या, नव्या स्वराज्याची ओढ निर्माण करणाऱ्या सह्याद्रीचा बाणेदार ढाण्यावा इष्टपैलू जांतेराजे यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराज त्यांच्या राज्यामध्ये वयाने लहान होते, परंतु विचाराने फार मोठे होते. ते आपल्या मावळ्यांना कायम सांगायचे, सुलतानांच्या वतनदारीने आपण संतुष्ट राहावे का, दुसऱ्यांच्या ओझरीने पाणी प्यावे का. परक्या राजवटीत आपले माणसे बिनाकारण मरतात, कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होतात. यानंतर शिवरायांचे मावळे बुलंद होऊन त्यांच्या एका वचनावर चालण्यासाठी एका पायावर तयार असत. हिंदवी स्वराज्य निर्माण करणे कठीण होते का, कठीण होता, परंतु शिवरायांनी स्वाभिमान सोडला नाही. म्हणूनच म्हणावंसे वाटते, जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. आपल्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणार तो आपला शिवबा होता. शेवटी जाता जाता एवढे सांगते की इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्री छत्रपती. अशा राजांना मी विनम्र अभिवादन करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय भवानी, जय शिवाजी.